जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 247. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. या प्रार्थनेमध्ये जे भो राम हे संबोधन शिवभगवानांनी वापरलं आहे, त्यामध्ये सर्व नामाची प्रीती अनुस्यूत आहे. भो राम हे संबोधन आहे आणि हे संबोधन म्हणजेच शिवभगवानांनी महाराजांनी आम्हाला दिलेलं नाम आहे. ज्या वेळेला आमच्या प्रत्येक नामामधून हे संबोधन हाक भगवंताला बाहेर पडेल, मनापासून तळमळीनं त्याला हाक मारली जाईल, त्यावेळेला महाराज म्हणतात भगवंत काही दूर नाहीत. आणि अशा ह्या तळमळीनं मारलेल्या हाकेनं ज्या वेळेला भगवंतांचा कृपा कटाक्ष भक्ताला लाभतो, त्यावेळेला त्याचं सर्व दुःख, सर्व दैन्य, सर्व कष्ट, सर्व काही दूर होतं. काही जण म्हणतात की साधनाचे कष्ट यांनी निवारण होतं. खरं साधनाचे कष्ट दैहिक असू शकतात, पण मनाला मात्र साधन कष्टरूप कधी वाटू शकत नाही खऱ्या भक्ताला, खऱ्या साधकाला. किंबहुना साधनासाठी बसणं हेच कष्ट निवारण्याचं एकमेव साधन आहे, याची त्याला पूर्ण कल्पना असते, याची त्याला पूर्ण अनुभूती असते गुरुकृपेनं. त्यामुळे ज्या वेळेला असा प्रभुकृपा कटाक्ष त्या भक्ताला लाभतो, त्यावेळेला त्याचं अंतरंग समृद्ध होतं, आनंदानं समृद्ध होतं, किंबहुना आनंदरूपच होतं. जसं इथे अंगद आणि हनुमंत आपण बघितली कथा, ज्यामध्ये अंगद आणि हनुमंतानं लंकेमध्ये सर्वांना पुन्हा एकदा आपल्या बळाचा प्रसाद देऊन ते परत आलेत रघुनाथांकडे. आणि त्यावेळेला त्यांच्या त्या कामगिरीनं श्रीरामांनी कृपापूर्वक दोघांकडे बघितलं असं म्हटलं आहे, ज्यामुळे त्यांचा थकवा तर गेलाच, उलट ते सुखावले. हा जो थकवा जसं अगोदर म्हटलं तसं हा केवळ शारीरिक थकवा असू शकतो, पण मानसिक थकवा कधीही भक्ताला ज्यावेळी तो रामकार्यामध्ये गुंतलेला असतो त्यावेळेला जाणवत नसतो. कारण प्रत्येकच कर्म त्याचं रामकार्य असतं. प्रत्येक कर्मामध्ये त्याची रामकर्ता ही भावना जागृत असते. त्यामुळे जोवर आम्हाला कोणत्याही कर्मानं थकवा येतोय असं वाटतंय, तोवर मी करता हा भाव अजून जिवंत आहे ह्याची जाणीव होऊन साधक जागे होतात. गुरुकृपेनं गुरुकृपा भागतात पुन्हा, आणि त्यांच्या कृपेनं या मी करता भावाचा पूर्ण निचरा कसा होईल याबद्दल सावध असतात. आणि मग त्या रामकर्ता भावानं अगदी भाजी जरी चिरली, स्वयंपाक जरी केला, ऑफिसमधलं काम जरी केलं, तरीसुद्धा ते रामकार्य आहे या भावनेनंच केलं जातं, कारण ते महाराजांनी मला सोपवलं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीसाठी घरातल्या बाहेरच्या जेव्हा मी करतो त्यावेळी मी करतो हा भाव जाऊन तिथं हे महाराजांनी त्या व्यक्तीसाठी केलेली कृपा आहे हा भाव जागृत राहून खरं मी निमित्त कारण आहे हा भावसुद्धा पुसला जातो. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं अंगद आणि हनुमंताचे कष्ट जसे निवारण झाले श्रीरामांच्या कृपा कटाक्षानं, तसे ते निवारण होतात. त्यामुळे आता अंगद हनुमंत जेव्हा श्रीरामांकडे परत आले, त्यावेळी त्या राक्षसवीरांनी उरलेल्या काय केलं याचं वर्णन अगोदर तुलसीदास करतायत आज, आणि पुन्हा पुढे युद्धाचंच वर्णन आहे ते आपण बघूया. जसं म्हटलं तसं सत्याचा विजय कसा असतो नेहमीच, आणि असत्याचा पराभव, जरी असत्य तात्पुरतं विजयी झाल्यासारखं दिसत असलं,
रावण हा दिक्पालांचा स्वामी आहे, सर्व ग्रहांचा, सर्व नक्षत्रांचा, सर्व देवादिकांचा राजा बनून बसलेला आहे अभिमानानं. त्यांना कैदेत टाकून बसलेला आहे. पण तरीसुद्धा हे जे त्याचं वैभव आहे हे किती क्षणिक आहे हे सत्याच्या असत्यावरच्या विजयानं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे रामायणाची ही कथा आम्ही रोजच्या आयुष्यामध्ये ह्या सत्याचं अनुसंधान किती टक्के करू शकतो यावर आम्ही भगवंतांच्या निकट किती आहोत आणि दूर किती आहोत याचा आलेख आम्हाला मांडता येऊ शकतो आपल्याशीच. त्यामुळे जितकं सत्याला धरून व्यक्ती असते तितकी ती भगवंताच्या सन्निध असते, कारण परमसत्य फक्त भगवंत आहेत. त्यामुळे तिथे खोटेपणाचा, असत्याचा, कोणत्याही प्रकारच्या अनितीचा वावरसुद्धा शक्य नाही, असं ते स्वरूप आहे. त्यामुळे आम्हाला इथे तुलसीदास या युद्धामधून हेच दर्शवतायत. पुढे म्हणाले, गए जानी अंगद हनुमाना, फिरे भालू मर्कट भट नाना, जातु धान प्रदोष बल पाई, धाये करी 10 शीस दोहाई, निसिचर अनी देखी कपि फिरे, जह तह कट कटाई फट भीरे, द्वौदल प्रबल पचारी पचारी, लरत सुभट नहीं मानहि हारी, महावीर निसिचर सब कारे, नाना बरन बली मुख भारे, सबल जुगल दल समबल जोधा, कौतुक करत लरत करी क्रोधा, प्राबिट सरद पयोध घनेरे, लरत मनहु मारुत के प्रेरे, अनिप अकंपन अरु अति काया, बिचलत सेन कीन्ही इन्ह माया, भयबु निमिष मह अति अंधियारा, वृष्टि होई रुधिरो पलचारा, देखि निबिड़त मदस हुदिसी, कपिदल भय भुख भार, एक ही एक न देखई, जह तह करहि पुकार. तुलसीदास सांगतायत, अंगद आणि हनुमंत गेल्याचं समजल्यावर अस्वल आणि वानरं परत आली, बरं का, म्हणजे श्रीरामांकडे परत आली. पण झालं असं, राक्षस जे मायावीच आहेत, जे अनितीनंच युद्ध करणारे आहेत, त्यांनी काय केलं तर रात्रीच्या वेळेला त्या स्वतःच्या बळाचा फायदा उठवला आणि रावणाचा जय जयकार करत त्या वेळेला म्हणजे युद्धकाळ संपल्यानंतर सुद्धा वानरांवर हल्ला केला. राक्षसांची सेना येते हे बघून वानरसुद्धा परत फिरले आणि जिकडं तिकडं दातओठ खाऊन शत्रूशी भिडले. दोन्हीही बाजू अत्यंत बलशाली आहेत, समान बलाचे योद्धे आहेत म्हटले तुलसीदासांनी. आणि कुणीच हार मानायला तयार नव्हता. महान वीर आहेत राक्षसवीरसुद्धा, पण वानरसुद्धा विशालकाय विविध रंगांचे आहेत. दोन्ही पक्ष बलवान आहेत आणि क्रोधानं लढतायत, आपलं शौर्य दाखवतायत. असं वाटत होतं की वर्षा ऋतू आणि शरद ऋतूचे मेघ वाऱ्यानं प्रेरित होऊन लढत असावेत. विविध राक्षसांची नावं दिली आहेत तिथे. अनिप, अकंपन, अतिकाय हे राक्षस सेनापती आहेत, जे त्यांनी आपली सेना थोडीशी विचलित झाली आहे वानर हल्ल्यामुळे हे बघून माया केली आणि माया करून एका क्षणामध्ये अंधार झाला आणि रक्त, दगड आणि राखेचा वर्षाव ते करू लागले. 10ही दिशांना अत्यंत दाट अंधार बघून वानरसेनेमध्ये खळबळ माजली. कुणीच कुणाला दिसत नव्हतं आणि त्यामुळे सर्वजण रक्षण व्हावं यासाठी ओरडू लागले. आणि हे बघून रघुनाथांनी काय केलं,
सकलमरमु रघुनायक जना, लिए बोली अंगद हनुमाना, समाचार सब कही समुझाए, सुनत कोपी कपि कुंजर धाये, पुनि कृपाल हसी चाप चढ़ावा, पावक सायक सपदि चलावा, भयभु प्रकाश कतहु तम नाही, ज्ञान उदय जिमि संशय नाही, ज्ञान उदय जिमि संशय जाही. तुलसीदास सांगतायत की ह्या राक्षस सेनेमध्ये खळबळ माजलेलं बघून रघुनाथांनी रहस्य जाणलं. त्या राक्षसांनी माया केली आहे हे रघुनाथांना समजलं आणि मग अंगद हनुमंतांना बोलवून त्यांनी हे सर्व सांगितलं रघुनाथांनी. आणि हे ऐकताच दोघेही हे कपिश्रेष्ठ रागाने धावून गेले. आणि मग कृपानिधान श्रीरामांनी हसत हसत, बरं का किती सुंदर वर्णन आहे पहा, पुनी कृपाल हसी चाप चढावा, पावक सायक सपदी चलावा. हसत धनुष्य सज्ज केलंय आणि त्यावरून त्वरित अग्निबाण सोडला, ज्यामुळं सगळीकडे प्रकाश झाला आणि अंधार उरला नाही. कसा अंधार उरला नाही म्हणतायत तुलसीदास, ज्ञान उदय जिमी संशय जाही. ज्याप्रमाणे ज्ञानाचा उदय अंतःकरणामध्ये झाल्यानंतर सर्व संशय सर्व संदेह दूर होतात, त्याप्रमाणे श्रीरामांच्या त्या अग्निबाणानं राक्षसांच्या मायेनं निर्माण केलेला अंधकार दूर झाला. बरं का. आणि आता पुन्हा युद्ध चालू झालं. भानुबली मुख पाई प्रकाशा, धाये हर्ष बिगत श्रम त्रासा, हनुमान अंगद रन गाजे, हाक सुनत रजनी चर भाजे, भागत भट पट कही धरि धरणी, करही भालू कपि अद्भुत करनी, गहिपद डारही सागर माही, मकर उरग झष धरि धरि खाही, कछु मारे कछु घायल, कछु गढ़ चढ़े पराई, गरजहि भालू बली मुख, रिपुदल बल बिचलाई. तो श्रीरामांच्या अग्निबाणाचा प्रकाश होताच सर्व अस्वल आणि वानरं आपले श्रम आणि भय विसरून गेली आणि पुन्हा प्रसन्नतेनं धावून गेली युद्धासाठी. हनुमंत अंगद यांनी गर्जना केली आणि त्यांची हाक ऐकता मात्र राक्षस पळून गेले. आता त्या पळत सुटलेल्या राक्षस योद्ध्यांना अस्वल आणि वानरं पकडून पृथ्वीवर जोरात आपटत होते, पटकही धरी धरणी. अशी ही अद्भुत कामगिरी ही अस्वल आणि वानरं करू लागली. त्यांचे पाय पकडून त्यांना समुद्रात टाकून देत होती, जिथं मगरी साप आणि मासे त्यांना पकडून खाऊन टाकत होते. अशा रीतीनं काही राक्षस मारले गेले, काही जखमी झाले आणि काही पळून त्या लंकेच्या किल्ल्यावर चढून गेले. आपल्या बळावर शत्रुदलाला घाबरवून टाकून ही अस्वल आणि वानरवीर गर्जना करू लागले. आणि अशा रीतीनं रात्र झाल्याचं बघून निसाजानी कपिचारी उवानी, आये जहाँ कोसला धनी, राम कृपा करी चितवा सबही, भये बिगत श्रम बानर तबही. रात्र झाल्याचं बघून वानरांच्या चारही तुकड्या कोसलनाथ श्रीरामांकडे आल्या आणि पुन्हा एकदा श्रीरामांनी त्या सर्व वानरांवर कृपा कटाक्ष टाकताच सर्व वानरांचे काय झाले ते बिगत श्रम परिहार होऊन गेला. काय सुंदर वर्णन आहे पहा, काय त्या कृपा कटाक्षाचं बळ आहे पहा. आहा.
त्यामुळे आता हे इकडे झालं आणि तिकडे लंकेमध्ये काय झालं ते सांगतायत. उहादसानन सचिव हकारे, सब सन कहेसी सुभट जे मारे. आधा कटकु कपिध संघारा, कहु बेगी का करिय बिचारा. लंकेमध्ये रावणानं आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि सर्व माहिती विचारली युद्धाची. आणि जे योद्धे मारले गेले होते त्यांबद्दल सांगितलं सर्वांना आणि म्हणाला की वानरांनी जवळजवळ अर्ध्या सेनेचा संहार केला आहे. आता लवकर सांगा मला की काय उपाय करावा बरं का. आणि त्या वेळेला तिथे पुन्हा माल्यवंत उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं. माल्यवंत अति जरठ निसाचर, रावण मातु पिता मंत्री बर. बोला बचन नीति अति पावन, सुनहु तात कछु मोर सिखावन. जब ते तुम सीता हरियाणी, असगुन हो ही न जाहि बखानी. वेद पुराण जासु जसु गायो, राम विमुख काहु न सुख पायो. हिरण्याक्ष भ्राता सहित मधुकैटभ बलवान, जेहि मारे सोई अवतर्यो, कृपा सिंधु भगवान. काल रूप खल बन दहन, गुनागार घन बोध. शिव बिरंचि जेहि सेवहि, तासो कवन विरोध. परिहरि बयरु देहु बैदेहि, भजहु कृपा निधि परम स्नेही. ताके बचन बान सम लागे, करिया मुह करी जाहि अभागे. बूढ़ भये सिनत मरते उतोही, अब जनि नयन देखावसी मोही. तेहि अपने मन अस अनुमाना, बथ्यो चहत एहि कृपा निधाना. सो उठी गयउ कहत दुर्बारा, तब सकोप बोले घन नादा. कौतुक प्रात देखी अहु मोरा, करिहउ बहुत कहूँ का थोरा. तुलसीदास सांगतायत की माल्यवंत नावाचा एक अत्यंत वयोवृद्ध राक्षस, जो रावणाचा आजोबा आणि अत्यंत श्रेष्ठ असा मंत्री होता त्या दरबारातला, त्याला अत्यंत योग्य नीती माहीत होती. पवित्र अशा नीतिधर्माचं आचरण करणारा होता. त्यामुळे तो म्हणतोय, बाळा माझं ऐक. जेव्हापासून तू सीतेला हरण करून आणलंयस तेव्हापासून एका मागोमाग एक इतके अपशकुन होत आहेत की त्याचं वर्णन देखील करता येणं शक्य नाही. वेद पुराणांनी ज्यांची कीर्ती गायली आहे त्या रामांशी विन्मुख झाल्यावर कुणाला बरं सुख लाभलंय. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, अत्यंत बलशाली मधुकैटभ यांना ज्यांनी मारलं तेच कृपासागर भगवान श्रीरामांच्या रूपानं अवतरलेत. कालस्वरूप आहेत ते प्रत्यक्ष. दुष्टांचं वन भस्म करणारे अग्नी आहेत. गुणधाम आहेत, ज्ञाननिधान आहेत. प्रत्यक्ष शिव आणि ब्रह्मदेव ज्यांची सेवा करू इच्छितात त्यांच्याशी कसलं वैर करतोस. त्यामुळे वैर सोडून दे आणि जानकीला परत दे. कृपा निधान परमस्नेही अशा श्रीरामांचं भजन कर. आणि हे माल्यवंतानं सांगितलेलं रावणाला बाणाप्रमाणे टोचलं. ताके बचन बाण सम लागे. आणि म्हणतोय, अरे अभाग्या, इथून तोंड काळं करणी निघून जा. तू म्हातारा आहेस, नाही तर मी तुला मारून टाकलं असतं, पण आता पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस. हे रावणाचं बोलणं ऐकून माल्यवंताला अंदाज आला. असं अनुमान काय, बध्यो चहत एही कृपा निधान.
कृपानिधान श्रीराम आता याला मारूच इच्छित आहेत हे लक्षात आलं माल्यवंताच्या. त्यामुळे पुन्हा एकदा रावणाला बोलून तो माल्यवान तिथून उठून निघून गेला. आणि त्यावेळेला मेघनाद रावणपुत्र जो आहे, इंद्रजितसुद्धा ज्याला म्हटलं जातं, तो रागानं म्हणतोय, उद्या सकाळी माझी करामत बघा. आता बरंच काही करू शकतो मी आणि करीन, जेवढं सांगावं तेवढं थोडंच होईल. हा रावणपुत्र अत्यंत बलशाली पण अत्यंत दुरभिमानी असाच आहे. त्यामुळे त्यानं आता पुढाकार घेऊन मी युद्धभूमीवर काय करून दाखवतो ते पहाच, असं रावणाला सांगितलं. आणि सांगितल्याप्रमाणे मेघनादानं काय केलं? सुनिसुत बचन भरोसावा, प्रीति समेत अंक बैठावा, करत विचार भय भिनुसारा, लागे कपि पुनि चहु द्वारा, कोपी कपिन दुर्घट गढ़ु घेरा, नगर कोलाहलु भयबु घनेरा, विविधायुध धरनि सिचर धाये, गढ़ते पर्वत शिखर ढहाए, ढाहे महीधर शिखर कोटिन, विविध विधि गोला चले, घहरात जिमि बबिपात गर्जत, जनु प्रलय के बादले, मरकट बिकट भट जुटत कटतन, लटत तन जर जर भये, गहि सैल तेहि गढ़ पर चला वही, जह सो तह निसिचर हये। मेघनाद सुनि श्रवण अस, गढ़ु पुनि छेका आई, उतर्यो वीर दुर्गते, सन्मुख चल्यो बजाई. पुत्राचं ते आश्वासक बोलणं ऐकून रावणाला विश्वास वाटला. मेघनादाला प्रेमानं आपल्या मांडीवर बसवलं म्हटलंय. आणि अशा रीतीनं युद्धाचा विचार करता करता सकाळ झाली. पुन्हा 4ही दरवाजांवर वानर वीर येऊन धडकलेत आणि अत्यंत क्रोधानं त्या दुर्गम अशा किल्ल्याला वानरांनी घेरलंय. नगरामध्ये गोंधळ माजला. राक्षससुद्धा विविध शस्त्रास्त्र घेऊन धावले आणि किल्ल्यावरून पर्वतांची शिखरं टाकू लागले. पर्वतांची कोट्यवधी शिखरं खाली टाकली, जणू विविध प्रकारचे गोळे घेऊन मारत होते. ते गोळे असा गडगडाट करत होते जणू वज्रपात होत होता. अशा रीतीनं योद्धे भिडत होते, कापले जात होते म्हटलंय. प्रलय कालच्या मेघांप्रमाणे गर्जना सुरू होती. प्रचंड वानरवीर योद्धे भिडतायत, घायाळ होतायत. त्यांचे सुद्धा देह जर्जर होत होते. पण तरीही हे वानरवीर श्रीराम प्रताप हृदयामध्ये धरून हिम्मत सोडत नव्हते पहा. आणि पर्वत उचलून पुन्हा किल्ल्यावर फेकत होते, जेणेकरून राक्षस जिथल्या तिथे मारले जावेत. आणि अशा रीतीनं वानरांनी किल्ल्याला पुन्हा वेढा घातलाय हे जेव्हा मेघनादाला समजलं, तेव्हा हा वीर मेघनाद किल्ल्यावरून उतरला आणि मोठ्यानं गर्जना करून डंका वाजवून वानरांसमोर निघाला. काय विचारतोय तो? कह कौसलाधीश द्वौ भ्राता, धन्वी सकल लोक विख्याता, कहनल नील दुबिद सुग्रीवा, अंगद हनुमंत बलसीवा. ओरडून विचारतोय मेघनाद की जगप्रसिद्ध, सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले धनुर्धर कोसलाधीश असे हे दोन्ही भाऊ आहेत तरी कुठं? नळ नीळ द्विविध सुग्रीव आणि बळाची परिसीमा असलेले अंगद आणि हनुमंत कुठे आहेत? अशी मोठ्यानं गर्जना करून मेघनाद विचारतोय. पुढे विचारतोय,
कहाँ विभीषणु भ्राता द्रोही, आजु सब ही हठी मारऊँ ओही। अस कही कठिन बाण संधाने, अतिशय क्रोध श्रवण लगी ताने। सरस मोह सो छाड़ई लागा, जनु सपट धावहि बहु नागा। जह तह परत देखियहि बानर, सन्मुख होई न सके तेहि अवसर। जह तह भागी चले कपिरीछा, बिसरी सबहि युद्ध कई इच्छा। सो कपि भालु नरन मह देखा, किन्हे सि जेहिन प्राण अवशेषा। दस दस सर सब मारेसी, परे भूमि कपि वीर। सिंहनाद करि गर्जा, मेघनाद बलधीर। पुढे विचारतोय मेघनाद की भ्राताद्रोही, भावाशी द्रोह करणारा विभीषण कुठे आहे? आज मी त्या दुष्टाला आणि सर्वांना मारून टाकणार. अशा रीतीनं तीक्ष्ण बाण मेघनादानं आपल्या धनुष्यावर लावून अत्यंत क्रोधानं आपल्या कानापर्यंत ती प्रत्यंचा खेचली आहे आणि अनेकविध बाण तो सोडू लागला. जणू तुलसीदास वर्णन करतायत, जणू पंख असलेले साप धावत असावे तसे ते बाण मेघनादाचे दिसत होते. जिकडे तिकडे वानरवीर धराशायी होऊ लागले. कुणीच त्याच्यासमोर येऊ शकला नाही. अत्यंत बलशाली होता हा मेघनाद. अस्वल आणि वानरं जिकडं तिकडं पळू लागली, जणू युद्ध करण्याची इच्छाच विसरून गेले. एकही असा वानर किंवा अस्वल त्या वेळेला त्या युद्धभूमीवर दिसत नव्हता ज्याचे प्राण वाचले असावेत. अशा रीतीनं मेघनादाच्या बाणांनी सर्वांना घायाळ केलंय. सर्वांना 10-10 बाण मेघनादानं मारले, जेणेकरून वानरवीर जमिनीवर पडलेत. आणि मग बलवान आणि अत्यंत धीरवीर असा मेघनाद सिंहाप्रमाणे गर्जना करू लागलाय. आणि हे जेव्हा आमच्या पवनसुतानं बघितलं तेव्हा देखी पवनसुत कटक बिहाला, क्रोधवंत जनु धायवु काला. महाशैल इक तुरत उपरा, अतिरिस मेघनाद परडारा. आवत देखी गयवु नभ सोई, रथ सारथी तुरग सब खोई. बार बार पचार हनुमाना, निकटन आव मरमु सो जाना. रघुपति निकट गयवु घन नादा, नाना भांति करिसि दुर्बाधा. अस्त्र शस्त्र आयुध सब डारे, कौतुकहि प्रभु काटि निवारे. देखी प्रताप मूढ़ खिसियाना, करई लाग माया विधि नाना. जिमिको करई गरुड़ सई खेला, डर पावई गही स्वल्प सपेला. सर्व सेना व्याकुळ झाली आहे हे बघून पवनसुत हनुमान अत्यंत क्रोधानं, प्रत्यक्ष काळानं धावून जावं तसा मेघनादावर धावून गेल्या. आणि मोठा एक पर्वत उचलून अत्यंत क्रोधानं मेघनादावर सोडला हनुमंतांनी. पर्वत येतोय आपल्या दिशेनं हे बघून मेघनाद आकाशात उडून गेला. अत्यंत मायावी असा हा राक्षसवीर आहे, त्यामुळे त्यानं त्याचा आधार घेतला. पण त्याचा रथ, सारथी आणि घोडे यांचा मात्र चुराडा झाला हनुमंतांनी पर्वत टाकल्यानं. आणि हनुमंत वरचेवर आव्हान देतोय मेघनादाला, पण हनुमंताचं सामर्थ्य मेघनादाला कळून चुकलं होतं.
त्यामुळे त्या आव्हानावर मेघनाद हनुमंत समोर येऊन उभा ठाकला नाही पहा. आणि हनुमंताला चुकून रघुनाथांजवळ गेलाय मेघनाद, बरं का. आणि अपशब्द बोललाय रघुनाथांना आणि त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा प्रहार केलाय. अर्थातच अत्यंत सहजगत्या प्रभूंनी ती सर्व शस्त्रास्त्र तोडून टाकली. आणि हा श्रीराम प्रताप बघून अजून क्रोधित झालाय आणि विविध प्रकारच्या माया करू लागला. पण जसं एखाद्यानं लहान सापाचं पिल्लू हातात धरावं आणि गरुडाला घाबरवायचा खेळ करावा तसं ते दिसत होतं. प्रभू श्रीरामांसमोर ह्याची माया काय चालणार. कारण सांगतायत आम्हाला शिवभगवान तुलसीदास सांगतायत, म्हणाले, जासु प्रबल माया बस शिवबीरंची बड छोट, ताही दिखावई निसिचर निज माया मती खोट. शिवब्रह्मादिकांपर्यंत सर्व लहान मोठे ज्यांच्या बलशाली मायेच्या अधीन असतात, अशा त्या मायाधीशांना तो नीच बुद्धीचा निशाचर राक्षस मेघनाद आपली माया दाखवत होता. कसं शक्य आहे असं तुलसीदास विचारतायत. आणि हे करून मेघनादानं पुढं काय केलं. नभ चढी बरश विपुल अंगारा, महिते प्रगट होही जलधारा. नाना भाती पिसाच पिसाची, मारू काटू धुनी बोलही नाची. बिष्टापूय रुधिर कचहाडा, बरशैक बहु उपल बहु छाडा. बरशी धूरी किन्हेसी अंधियारा, सूझन आपन हाथ पसारा. कपि अकुलाले माया देखे, सब कर मरण बनाए लेखे. कौतुक देखी राम मुसुकाले, भये सभीत सकल कपि जाने. आकाशात उडून हा मेघनाद निखारे टाकतोय आकाशातून, ज्यामुळे पृथ्वीवरचे पाण्याचे प्रवाह सुद्धा विगलित होऊ लागले, फुटू लागले. विविध पिशाचिनी नाचत गाजत मारा, कापून काढा असा आवाज करून गर्जना करू लागल्या. कधी विष्ठा, रक्त, पू, केस, हाडांचा वर्षाव हा मेघनाद करतोय, दगड टाकतोय, असं सगळीकडे अशी धूळ पसरून अंधार करतोय की स्वतःचा पसरलेला हात सुद्धा दिसू नये इतकी धूळ सगळीकडे भरून टाकली मेघनादानं. आणि ही मेघनादाची माया बघून सर्व वानर मात्र हैराण झाले. विचार करू लागले की हे असं होत राहिलं तर सर्वांचं मरण निश्चित आहे. आणि हे बघून राम मात्र कौतुक देखी राम मुसुकाने, आपल्याच मायेची करामत बघून आमचे श्रीराम हसतायत. आणि पण त्यांनी सर्व वानर भयभीत झालेलं बघितलं आणि म्हणून काय केलं. एक बाण काटी सब माया, जिमि दिन कर हर तिमिरनी काया. कृपा दृष्टि कपि भालु बिलोके, भये प्रबल रन रहि न रोके. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्या उगवल्या संपूर्ण अंधाराचा नाश करतो, तशी ती सर्व मेघनादाची माया एका बाणामध्ये रघुनाथांनी मोडून काढली. आणि मग त्या घायाळ व्याकुळ अशा वानर अस्वलांवर पुन्हा आपली कृपादृष्टी टाकली. आणि त्या कृपादृष्टी सरशी ते सर्व वानर आणि अस्वल इतके प्रबळ झाले, इतके बलशाली झाले की थांबवल्यावर सुद्धा ते युद्ध करण्याचं थांबवत नव्हते. असा बळाचा संचार त्यांच्यामध्ये श्रीरामांच्या कृपा कटाक्षाने झाला. आणि मग लक्ष्मणानं काय केलं. आयसु मागी राम पही, अंगदाधी कपि साथ.
लक्ष्मण चले क्रुद्ध होई, बाण सरासन हाथ. श्रीरामांची आज्ञा घेतली लक्ष्मणानं आणि अंगदादी वानरांसोबत हातामध्ये धनुष्यबाण घेऊन क्रुद्ध होऊन लक्ष्मण निघालाय. त्याला ते सहन होईना आता. त्यामुळे तो श्रीरामांची आज्ञा मिळण्याची वाटच जणू बघत होता. कसा निघालाय लक्ष्मण. छतजनयन उर बाहु बिसाला, हिमगिरी निभतनु कछु एक लाला. इहा दसानन सुभट पठाए, नाना अस्त्र शस्त्र गही धाये. भूधर नख बिट पायुध धारी, धाये कपि जय राम पुकारी. भिरे सकल जोरी ही सन जोरी, इत उत जय इच्छा नहीं थोरी. मुठी कंधला तन दातन काटही, कपि जय सीन मारी पुनि डाटही. मारू मारू धरु 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 मारू, सीस तोरी गही भुजाओ पारू. असिरव पूरी रही नवखंडा, जावही जह तह रुंड प्रचंडा. देखही कौतुक नभसुर बृंदा, कबहु कबि समय कबहु आनंदा. रुधिर गाड भरी भरी जम्यो, ऊपर धूरी उड़ाई. जनु अंगार रासिन पर, मृतक धूम रह्यो छाई. अत्यंत डोळे लाल झालेत लक्ष्मणाचे. विशाल छाती, विशाल भुजा आहेत ह्या शेष अवताराच्या. आणि हिमालय पर्वतासारखा उज्ज्वल गौरवर्ण आहे लक्ष्मणाचा, ज्यावर काहीशी लाली चढली आहे त्या क्रोधावेशामुळे. आणि इकडे रावणानं सुद्धा लक्ष्मण युद्धामध्ये उतरलाय हे बघून अजून मोठमोठे योद्धे पाठवले आणि सर्वजण शस्त्रास्त्र घेऊन धावलेत. श्रीरामचंद्र की जय अशा जयघोष करत सर्व वानरं पर्वत, नख आणि वृक्षरूपी हत्यारं घेऊन धावली आहेत. परस्परांना भिडलेत. दोन्ही पक्षामध्ये विजयाची प्रबळ इच्छा दिसतीये. लाथाबुक्क्यांनी वानर राक्षसांना मारतायत, दातोठ चावतायत. विजयी वानर मार देऊन मग धाक दाखवतायत. मारा, पकडा, पकडून ठार मारा, डोके फोडा, भुजा धरून उपटून टाका, अशा रीतीनं गर्जना सुरू आहे सगळीकडे. 9 खंडांमध्ये असा आवाज भरून उरलाय म्हटलंय. प्रचंड शिरविहीन अशी धडं जिकडं तिकडं पळतायत आणि आकाशातले देव हे युद्धाचं कौतुक बघतायत. कधी खेद वाटत होता तर कधी आनंद. अर्थातच श्रीरामांच्या पक्षाला जेव्हा विजय मिळतोय असं दिसत होतं तेव्हा आनंद व्हायचा देवादिकांना, आणि जेव्हा वानरवीर घायाळ होत आहेत हे बघितलं की दुःख व्हायचं. आणि अशा तऱ्हेनं त्या युद्धभूमीच्या खड्ड्यांमध्ये रक्त भरून जणू गोठू लागलं आणि त्यावर धूळ उडून पडू लागली असं वर्णन तुलसीदास करतायत. निखाऱ्यांच्या ढिगांवर राख पसरली असं ते दृश्य दिसतंय. आणि अशा वेळी लक्ष्मण आणि मेघनाद हे दोन्ही योद्धे कसे लढतायत. घायल बीर बिराजहि कैसे, कुसुमित किंसुक के तरु जैसे. लक्ष्मण मेघनाद द्वौ जोधा, भिरहि परस पर करी अति क्रोधा. एक ही एक सकई नहीं जीती, निशिचर छल बल करई अनीति. क्रोधवंत तब भयवु अनंता, भंजे उरथ सारथी तुरंता. नाना विधि प्रकार
प्रहार कर शेषा, राक्षस भयउ प्राण अवशेषा, रावण सुत निज मन अनुमाना, संकट भयउ हरिहि मम प्राणा. मोठमोठ्या फुललेल्या वृक्षाप्रमाणे जखमी वीर शोभतायत आणि लक्ष्मण मेघनाद अत्यंत क्रोधावेशाने एकमेकांसोबत लढतायत. कुणीच कुणाला जिंकू शकत नाही. मेघनाद कपटानं आणि अधर्मानं अनितीनं लढतोय. त्यावेळी हे बघून मात्र लक्ष्मण अत्यंत क्रोधित झाला. त्यानं मेघनादाचा रथ अगोदर मोडून टाकला आणि त्याच्या सारथ्याला मारून टाकलं. आणि शेषावतार लक्ष्मण म्हणतायत तुलसीदास मेघनादावर अनेक रीतीनं प्रहार करू लागला. मेघनादाचे केवळ प्राण उरले. खूप जर्जर अवस्था झाली. आणि त्यावेळी रावणपुत्र मेघनादाला अंदाज आला की आता प्राण संकट ओढवलंय, हा लक्ष्मण माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. हे जेव्हा लक्षात आलं मेघनादाच्या, तेव्हा त्यानं काय केलं? बीरघातिनी छाडिसे सांगी, तेजपुंज लक्ष्मण उरलागी, मूर्छा भई सक्ति के लागे, तब चली गयउ निकट भय त्यागे. प्राण संकटात आलेलं बघून मेघनादानं लक्ष्मणावर वीरघातिनी नावाची शक्ती सोडली. अत्यंत तेजपुंज अशी शक्ती होती जी मेघनादाला प्राप्त होती. ती शक्ती, तो शक्तिबाण लागल्याबरोबर लक्ष्मणाच्या छातीला तो लागली ती शक्ती. आणि शक्ती लागल्यामुळे मात्र लक्ष्मणाला मूर्छा आली. तो रणभूमीवर पडला. हे बघितल्यानंतर मात्र मेघनाद भय सोडून लक्ष्मणाच्या जवळ गेला. आणि काय करतायत सर्वजण? मेघनाद समकोटि सत, जो धार हे उठाई, जगदाधार शेष किमी, उठई चले खिसियाई. लक्ष्मणाला पडलेलं बघून मेघनादासारखे अनेक योद्धे जवळ गेलेत निर्भयपणे आता. नाहीतर लक्ष्मणाच्या जवळ जायची छाती कोणाची होती, नाही का? पण ह्या शक्तीच्या प्रहारानं जेव्हा लक्ष्मण युद्धभूमीवर पडलाय, तेव्हा सर्वजण त्याच्या जवळ गेलेत आणि त्याला उचलू लागलेत. बरं का, रावणानं सांगितलंय ना आपल्या पुत्राला की त्यांना जिवंत घेऊन ये. त्यामुळे लक्ष्मणाला उचलायचा प्रयत्न करतायत हे सर्व राक्षसवीर. पण तुलसीदास म्हणतात, जगदाधार शेष किमी, उठई चले खिसियाई. जगताचा आधार असलेला हा शेषनाग आहे लक्ष्मण म्हणजे, त्याला कसं उचलणार? त्यामुळे ते ओशाळून सर्व राक्षस निघून गेले. आणि आता शिवभगवान सांगतायत, सुनु गिरिजा क्रोधानल जासू, जारई भुवन चारि दस आसू, सक संग्राम जीति को ताही, सेवहि सुर नर अग जग जाही, यह कौतूहल जानई सोई, जा पर कृपा राम कई होई, संध्या भई फिरी द्वौ बाहनी, लगे संभारन निज निज अनी. शिवभगवान म्हणतायत, हे गिरिजा, ज्या शेषनागाच्या क्रोधाचा अग्नी 14ही भुवनांना क्षणात जाळून भस्म करू शकतो, आणि प्रत्यक्ष देव, मनुष्य आणि सर्व चराचर जीव ज्या शेषनागाची सेवा करतात, त्याला संग्रामामध्ये कोण जिंकू शकेल? त्यामुळे हे भवानी, ज्याच्यावर श्रीरामांची कृपा असेल त्यालाच ही प्रभूंची लीला समजू शकते म्हणतात. त्यामुळे शेषावतार लक्ष्मणाला ती शक्ती लागून तो युद्धभूमीवर पडलाय.
ही प्रभूंची लीला आहे एक प्रकारे. लौकिकामध्ये हे प्रभूंसाठी अत्यंत दुःखमय अशी ही स्थिती आहे खरं तर. पण इथे तुलसीदास जसं प्रत्येकच वेळी आम्हाला लीला स्वरूपानं त्या भगवंतांना बघण्यासाठी सांगतात, ज्यानुसार हे भगवंतांचे स्वांश, लक्ष्मण म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच खरं तर, त्या अवतारामध्ये ती शक्ती लागून पडणं यासाठी काय काय कारणं असू शकतात हे माईक बुद्धी असलेल्या आमच्यासारख्यांना समजू शकत नाही, हे तुलसीदास आम्हाला सांगतायत. यामध्ये माईक बुद्धीनं तुम्ही रामायण जोखू नका, हा एक इशारासुद्धा आहे. आणि म्हणून म्हणतायत प्रत्यक्ष शिवभगवान की रामकृपा असेल तरच ही लीला समजू शकेल, त्याशिवाय लीला समजू शकत नाही. पुढे हनुमंतांचं बल दाखवायचं होतं जगताला. हनुमंतांना प्रत्यक्ष भगवत स्वरूपानं जगताला भजायला सांगायचं होतं. हनुमंतांची शक्ती, त्यांची रामभक्ती, ज्यातून नामस्मरण संबंध जगतामध्ये पसरवायचं होतं, अशी एक ना एक अनंत कारणं श्रीरामांच्या या लीलेमध्ये अनुस्यूत आहेत, हे इनडायरेक्टली आम्हाला तुलसीदास सांगतायत. शेषावतार लक्ष्मणानं सुद्धा त्या शक्तीला दिलेला तो एक प्रकारे मान होता. जसं हनुमंतांनी त्या ब्रह्मबाणापुढे हात जोडून त्या मेघनादाच्या बाणापुढे त्यानं मूर्छा पत्करली, त्या वेळेपुरती बांधून घेतलं स्वतःला. तसंच ह्या लक्ष्मणाच्या लीलेमध्ये हा लक्ष्मण धराशयी झालेले आहेत. आणि आता जेव्हा लक्ष्मण पडलाय युद्धभूमीवर हे कळलं, तेव्हा मात्र व्यापक ब्रह्म अजित भुवनेश्वर लक्ष्मण कहा बूझ करुणा कर तब लगी लैयायवु हनुमान अनुज देखी प्रभु अति दुख माना. व्यापक ब्रह्म, अजेय, संपूर्ण भुवनांचे ईश्वर आणि करुणानिधान श्रीराम म्हणतायत, माझा लक्ष्मण कुठं आहे? आणि हे ते म्हणेपर्यंत हनुमंत लक्ष्मणाला उचलून घेऊन आलेत. पहा बरं, कुणालाही लक्ष्मणाला उचलता आलेलं नाही. मोठमोठ्या राक्षसवीरांनी प्रयत्न केला, पण आमच्या हनुमंतांनी मात्र श्रीरामांच्या एका हाकेनिशी, किंबहुना त्या आधीच लक्ष्मणाला घेऊन ते श्रीरामांजवळ पोचलेत. आणि आपल्या भावाला या अवस्थेत पाहून मात्र प्रभूंना अत्यंत दुःख झालं. आणि या दुःखामध्येच आता पुढे काय उपाय प्रभू करतात, कुणाला काय आज्ञा देतात आणि लक्ष्मणाला पुन्हा त्या मूर्छेतून बाहेर काढण्यासाठी आमचे हनुमंत कसे प्रयत्न करतात, ह्याचं कथानक यानंतर तुलसीदास सांगतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.